नमस्कार, खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कर्ड राईस। चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य जाणून घेऊया। 2 वाट्या शिजवलेला भात घेतलेला आहे मी, 1 वाटी दही, थोडीशी साखर, ठेचलेला लसूण, तेल फोडणीसाठी, जिरे, उडीद डाळ, मोहरी, कापलेली कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं, 2 लाल सुक्या मिरच्या, मीठ। सर्वात आधी आपण जो शिजून घेतलेला भात आहे त्यामध्ये दही मिक्स करून घेऊया। दही घेताना जास्त आंबट दही घ्यायचं नाहीये। दही व्यवस्थित भातामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याला कर्ड राईस किंवा फोडणीचा दही भात, बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत। कर्ड राईस करणं ही एकदम सोपी आणि सरळ रेसिपी आहे। फक्त त्याची फोडणी व्यवस्थित बसली की त्याची टेस्ट एवढी भारी लागते। आपण थोडीशी आता चवीला साखर घालून घेऊ त्यामध्ये। चवीप्रमाणे मीठ घालायचंय। भात शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्यामध्ये, मग त्यामुळे थोडंच मीठ घालायचंय। आता कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। हे सर्व एकत्रित करून घ्यायचंय। हे सगळं एकत्रित करून झालं की आपण त्यावर आता फोडणी घालणार आहोत। मी गॅसवर फोडणीचं भांडं ठेवलंय, त्यामध्ये तेल घातलंय, 1 चम्मच मोहरी घालून घेतली आहे। आता 1 चम्मच उडदाची डाळ घालतीये। उडदाची डाळ चांगली लाल रंगावर येईपर्यंत परतायची आहे। उडदाची डाळ लाल झाली की मग आपण बाकीचे उरलेल्या फोडणीचं सामान घालून घेऊ। डाळ लाल झाली आहे। आपण त्यामध्ये सुक्या 2 लाल मिरच्या टाकतोय, त्यानंतर जिरे, ठेचून घेतलेला लसूण आहे तो घातलाय। हे सर्व व्यवस्थित आपण हलवून घेऊया। लसणाला लाल रंग आला की आपण त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालणार आहोत। कढीपत्त्याची पानं व्यवस्थित त्यांना मिरच्या, लसूण आणि कढीपत्त्याची पानं अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची आहे। आता आपली फोडणी तयार झाली आहे। आपण दही भातावर फोडणी घालून घेऊ। मऊ मऊ दही भातावर खमंग फोडणी आणि त्याचा कुरकुरीतपणा, इतकी छान चव येते ह्या कर्ड राईसची। आता ही सर्व फोडणी आपण भातामध्ये मिक्स करून घेऊ। तुम्हाला ही कर्ड राईसची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। हा कर्ड राईस प्रवासात नेण्यासाठी एकदम उत्तम पदार्थ आहे आणि पोटासाठी खूप चांगला असतो, त्यामुळे घरात नेहमी होणारा पदार्थ आहे हा। तुम्हीही नक्की करून पहा। आता मी कर्ड राईस प्लेटमध्ये काढून घेते, तुम्हाला दाखवते। दह्यामध्ये मिक्स केल्यानंतरही मिरचीचा कुरकुरीतपणा आणि कढीपत्ता, डाळ ही अगदी कुरकुरीत लागते, त्यामुळे या फोडणीचा खमंगपणा त्या मऊ भातामध्ये खूप छान लागतो। तयार आहे आंबट, गोड, तिखट अशा चवीचा कर्ड राईस।